आमचे काका आदरणीय राठोड नगरचे राठोड साहेब आहेत. आता बरेच लोक आहेत व्यासपीठावर. माझ्या एका बायकोला सोडून सगळ्या माझ्या भगिनी व्यासपीठावर बहुजनाचे नेते चंद्रशेन पाटील आहेत. गेली 25 वर्ष माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कासार खाजा आहेत. आता अनेक लोक आहेत, मी अनेक लोकांचं नाव घेणार नाही. माझे सहकारी आदरणीय सुंदरसिंग जाधव आहेत, जे गेली 30 वर्ष सातत्याने माझ्यासोबत अनेक चढ उतारामध्ये माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत उत्तमराव चव्हाण आहेत, ज्यांनी माझं सगळ्या आयुष्यामध्ये साथ दिलं. असे अनेक लोक आहेत. मी कधी कधी भावनिक होत असतो. व्यासपीठावर माझी बहीण सुनीता राठोड पण आहे आणि समोर बसलेले जेवढे लोक आहेत या सर्वांचं मी नाव घेऊ शकतो, एवढ्या लोकांना मी ओळखतो. आज वेळेअभावी मला खूप कार्यक्रम होते, कार्यक्रम आहेत. मी खास म्हणून मुंबईवरनं केवळ माझ्या तालुक्याची जयंती म्हणून भाऊजी मी या ठिकाणी आलोय. आपले विजय राठोड आहेत, अर्जुन राठोड आहेत, विकास राठोड आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांनी त्यांचा सगळ्यांचा आग्रह होता की मी कन्नड आणि लोह्याची जयंती टाळू नये. मी बऱ्याचदा मला माझ्या वेळेअभावी मला ते टाळावं लागतं, कारण मी राज्यभर एका दिवसात 10 जयंत्या करत असतो. परंतु आपल्याला एवढं सांगेन, उत्तम आणि सुंदरसिंग आणि सुरेश यांचा सगळ्यांचा एवढा आग्रह होता. आणि या कार्यक्रमाचे जे संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत सुनील राठोडनी मला सकाळी 6 वाजता फोन केला. ते 2 दिवसापासून मला सातत्याने फोन करत होता आणि मी 2 दिवसापासून मुंबईत होतो. मुंबईमध्ये राष्ट्रपती होत्या आणि मुंबईला तुम्हाला सगळ्याला स्वाभिमानाची गोष्ट सांगतो की माझी बहीण रितू तावडे याला महापौर बनवण्यामध्ये माझं खूप मोठं योगदान आहे आणि माझ्यामुळे ती महापौर झाली. आणि तिचं एवढं आग्रह होतं की तुम्ही मला यायला पाहिजे. तिचं तिकीट पासून तर सगळ्या गोष्टीची व्यवस्था मी आदरणीय देवेंद्र भाऊंना सांगितलं. देवा भाऊंना विनंती केली की देवा भाऊ, रितू तावडे ही जेव्हा मराठा आरक्षणाचा विषय होता तेव्हा मराठा आरक्षणाच्या विषयावरती या महाराष्ट्रातला एकही आमदार तुमच्या बाजूने कोणी बोलला नाही, तर रितू तावडे माझी बहीण तुमची बाजू मांडली आणि त्या डिबेटवरती होती आणि त्याचं सगळं साक्षीदार उत्तम चव्हाण होतं. आणि म्हणून रितू तावडेने जे काम केलं त्याचं मी त्याला मला काही त्याचं श्रेय घ्यायचं नाही आहे. परंतु माझ्या बहिणीने सांगितलं की भाऊ, मी तुमच्या आशीर्वादाने मुंबईची महापौर झाले, नगरसेवक झाली. महापौर होताना मला देवेंद्र भाऊनी सांगितलं की देवा भाऊ, देवीदास भाऊनी तुमचा आग्रह केला म्हणून तुम्ही महापौर झालात. अशा पद्धतीची त्यांनी भावना व्यक्त केली आणि त्यांना मला नांदेडला भेटायची इच्छा व्यक्त केली. मी सांगितलं की एखाद्या बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये एवढी धमक असू शकते, मुंबईचा महापौर ठरू शकते आणि ते आपण करून दाखवलं. आणि म्हणून आपण खास करून मी माझ्या ऋतुताईला भेटण्यासाठी मुंबईला गेलो. ताईंनी पापिचारीने मला जैन समाजाच्या कार्यक्रमात घेऊन गेल्या आणि नेमकं त्याच दिवशी मी पद उतार झालो. म्हणजे त्याच दिवशी सकाळी 8 वाजता आमचे पद गेले म्हणजे मी काय भारतीय जनता पार्टीचा नेता नाही असं नाही आहे. मी कायम भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने, आदरणीय गडकरी साहेबांच्या आशीर्वादाने, आदरणीय देवाभाऊच्या आशीर्वादाने मी या राज्यामध्ये कायम स्वरूपी भारतीय जनता पार्टीचा नेता आहे. त्याचं कारण असं आहे की सगळ्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, की सगळ्या निवडणुकामध्ये मी पदावर असेल नसेल पण माझ्या सभा मात्र 40-50 सगळ्या राज्यामध्ये होत असतात. हा आपल्या गोरमाटी समाजाचा स्वाभिमान आहे. आणि करताही संत सेवा बाहेर वापरून तो अब उत्तम भी खूप बोले, आपण अनेक लोक बोलेवाच सेवा बाहेर इतिहास मोठोच.
आपण सेवा भार इतिहास यात्रा मोटो छ कि 3755 बंदे हुए आणि सेवा भार इतिहास यात्रा मोटो छ की खऱ्या अर्थाने या देशामध्ये नव्हे तर जेव्हा समुद्रामध्ये एका सोन्याची लंका असणाऱ्या जिवरी राजांची जहाज बुडत होती, त्या कालखंडामध्ये 33 कोटी देवाला त्या राजाने विनंती केली किंवा प्रार्थना केली, आराधना केली की माझी जहाज वाचली पाहिजे, परंतु ती जहाज वाचू शकला नाही. आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं की आता फक्त या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये एकच देव असा आहे जो युग पुरुष आहे, जो योद्धा आहे, जे जगद्गुरु संत सेवालाल महाराज, ज्यांच्याकडे 3755 गौधन आहे. आणि त्यांची जर तुम्ही आराधना केली की तुमची जहाज सहज करू शकते. आणि सेवालाल महाराजांची आराधना केल्यावर त्या राजांची सोन्याची जी जहाज आहे ती तरल्या गेली. एवढा मोठा इतिहास आपल्या बंजारा समाजाला आहे. आणि म्हणून आज आज जे मी या कार्यक्रमाला अगदी घाई करून जातोय तोगरे सर, त्या मागची पार्श्वभूमी काय की 10 समाजाचं समागम कार्यक्रम नागपूरला झाला, नांदेडला झाला, उद्या मुंबईला होतोय. शीख समाज, बंजारा समाज, शिखरगिरी समाज, हिंद समाज, शिंद समाज, अशा 10 समाजाचा जो समागम आहे, एकमेका समाजाच्या ज्या काही ऋणानुबंध संबंध आहेत, खऱ्या अर्थाने शीख समाज आणि बंजारा समाजाचा काय संबंध आहे तर या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये जेव्हा औरंगजेबासारखा क्रूर राजा त्या ठिकाणी हिंदूंना सगळ्यांना मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत होता, त्या ठिकाणी औरंगजेबाचा कोणीतरी विरोध करत असेल तर ते शीख समाजाचे 9वे गुरु तेग बहादूर साहेब सिंग जी होते. आणि त्यांना विरोध केला. त्यांनी विरोध केल्यानंतर गुरु तेग बहादूर साहेब सिंग जीचं त्या ठिकाणी शिरछेद झालं. आणि शिरछेद झाल्यावर ज्या ठिकाणी आता हिंदुस्थानची पार्लमेंट आहे, त्या हिंदुस्थानची पार्लमेंट ही बंजारा समाजाची आहे. ती लकीशा बंजाऱ्याचा तांडा त्या ठिकाणी होता. आपण काय साधे सुधे माणसं नाही आहेत. या हिंदुस्थानचं जे पार्लमेंट आहे तो बंजारा समाजाची 700 एकरच्या जमिनीमध्ये या हिंदुस्थानचं पार्लमेंट झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही स्वाभिमानाने जगलं पाहिजे मित्रांनो, म्हणून आपण साधे माणसं नाही आहेत. आणि त्या ठिकाणी जेव्हा शिरछेद झालं तेव्हा कोणी या ठिकाणी हिंदुस्थानचं, हिंदू धर्माचं जे रक्षक होतं, हिंदू धर्माचं जे धर्मगुरु होते गुरु तेग बहादूर, यांचं कोणी अंतविधी करू शकलं नाही. त्यावेळी बंजारा समाजाचा हा लकीशा बंजारा आपला स्वतःचा तांडा जाळला, स्वतःचं घर जाळलं, स्वतःच्या घरामध्ये ती अंतविधी घेऊन गेलं आणि आपला स्वतःचा घर जाळून टाकला आणि त्या ठिकाणी अंतविधी करण्याचं काम केलं. एवढी मोठी शक्ती बंजारा समाजाने शीख समाजामध्ये होती. आणि म्हणून मी या ठिकाणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, आदरणीय देवाभाऊ यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांनी या कार्यक्रमाला सगळं स्वरूप आणलं, तो आपल्या समाजातलेच घटक जे लबाना समाजामधून येतात ते आदरणीय रामेश्वर भाऊ नाईक यांनी फार मोठं नियोजन त्या ठिकाणी केलं. काही गोष्टी विरोध करण्यासाठी विरोध केलं पाहिजे, परंतु मला असं वाटतं की आदरणीय रामेश्वर भाऊ नाईकांनी काम केलं. जे नागपूरचा कार्यक्रम असेल, नांदेडचा कार्यक्रम असेल आणि मुंबईचा कार्यक्रम असेल, अशा प्रकारचं कार्यक्रम, अशा प्रकारचं नियोजन कोणीच करू शकत नाही. आणि म्हणून मी आदरणीय